आपल्या आयुष्यामध्ये कोण येणार हे वेळ ठरवत असते आणि आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपलं मन ठरवत असतं. पण आपल्या आयुष्यात कोण निरंतर टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवत असतो. फुले ही रोज फुलत असतात, ज्योती ही अखंड तेवत राहते. आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळत असतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. 5 सेकंदाच्या छोट्याशा स्माइलने जर आपला फोटो छान येत असेल ना, तर जरा विचार करून पहा, नेहमी स्माइल केलं तर आपलं आयुष्य किती सुंदर होऊन जाईल ना. म्हणून कायम हसत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे खरंच. प्रेमामध्ये वाद नसावा, संवाद असावा, राग नसावा, अनुराग असावा, जीव देणे नसावे, जीव लावणे असावे, तुझ्यासाठी काय पण हे नसावे, तर तू तिथे मी असावे. निसर्गाचं दान, आपट्याचं पान, त्याला सोन्याचा मान. तुमच्या आयुष्यात नांदो सुख, शांती, समाधान. दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे दसरा. दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी 4:30 वाजता उठलोय आम्ही दोघं पण, आणि फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून बाहेर आलोत आता. तर बाहेरचं आता रांगोळी वगैरे करून घ्यायचंय. फौजी साहेब पण उठलेले आहेत ना, तर ते गाडी बाहेर घेत आहेत. आता म्हणले तुला मी पोर्च जरा खाली करून देतो, गाडी बाहेर घेऊन देतो. मला काही झोपून नको देऊ. दर दिवस 5 वाजता उठतो. रोज 5 वाजता उठतो, पण आज थोडंसं लवकर उठलो, 4:30 वाजता. कारण सणासुदीचं कसं सगळं लवकर जिथे तिथं आवरलं ना, छान वाटतं. रांगोळी पण काढायची मस्त, कारण कन्यापूजने दिवशी परवा दिवशी रांगोळी काढली होती ना, मी ती तशीच ठेवली होती. कारण हळदीवर रांगोळी काढली ना एकदम छान राहते 2-3 दिवस. पोर्चमध्ये गाडी असली ना, असं एकदम असं भरल्यासारखं वाटतं, गजबज वाटती. गाडी एकदा बाहेर लावली ना, मग पोर्च एकदम मोकळा वाटतो, छान वाटतं एकदम असं रांगोळी वगैरे काढायला. तर हे पा, परवा दिवशीची रांगोळी अजून एकदम जसून तशीच आहे. काय म्हणले? धुवून देऊ तुला? धुवून देता का? देऊ का? सारखं सारखं धुवून काढायचं, झाडून काढलं तरी चालेल, चालतं. पण रांगोळी झाडून निघन का? झाडून नाही निघणार. नाही निघणार का? ते हळदीने सारवलेलं आहे ना, मग धुवूनच काढायला लागेल. झाडून घे, रांगोळी पुसून घे, आणि याच्यावर परत हळद लावायची ना. हो, मग त्याच्यावर लाव ना हळद. चालते, मग झाडूनच घेते है ना. झाडून घे, चालते. धुवून घेतलं का लई चिडचिड चिडचिड होती, ते सुकत नाही लवकर. काय म्हणले? दव पडायला लागलं म्हणजे थंडी चालू झाली. हा, मग दव पडायला लागले. एवढी थंडी नाही बरं का, 8 दिवसात बघा कसं होतं. हा ना, अजून पाऊस सांगितलेला आहे ना वाटतं ना, अजून पाऊस सांगितलेला आहे ना. हलकी थंडी सुटली, जास्त नाही अजून. त्या पण घेता बाहेर. ही रांगोळी काढून घेते, ती रांगोळी काढून घेते, आणि मस्त आज हळदीचं लेपन करते, रांगोळी काढते. तर बरेचशे ताई बोलतात की छाया तू एवढं कसं काय मॅनेज करते. तर सकाळी लवकर 5 वाजता उठलं ना, सगळं जिथल्या तिथं आवरतं, बाहेरचं आवरतं, साडा रांगोळी घरातलं पण आवरतं. रोज मी 5 वाजता उठते, पण आज 4:30 वाजता उठले, कारण आज दसरा आहे ना. गाड्या बिड्या धुवायच्यात, हार बनवायचे फुलांचे. फौजी साहेबांना गाडीला मार्केटला जायचे फुलं घ्यायला. तर बाहेरचं झाडून झुडून घेत होते मी, तोपर्यंत सागरने चहा करून आणला. तर रोज 5 वाजता उठायची सवय लागली ना मला, मग सागर पण उठत असतो आमच्या बरोबर. फौजी साहेब माझ्याजवळच होते बाहेर, कारण मी एकटी बाहेर नाही येत. फौजी साहेब नाही तर मग मोठा मुलगा असतोच माझ्या बरोबर. आणि उजाडलं नव्हतं, अंधारच होता, तरी पण अंधारात लोक फिरायला आले होते बघा. म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतात लोक बाबा, चांगली गोष्ट आहे नाही का.
तर सागरने मग कोरा चहा आणला, मला पण दिला, चहा घेतला मी, बाकीचं झाडायचं राहिलं होतं ते पण झाडलं मी. तर 2-3 दिवसापासून पावसाने उघाड दिली ना, त्यामुळं मी असा पाण्याचा सडा मारते. पावसाळ्यामध्ये काही सडा मारायची गरज पडत नाही, कारण सगळं ओलंच ओलं असतं त्यामुळं. तर सगळं झाडून घेतलं मी, पाण्याचा सडा मारला. त्यानंतर मग हलका अंधारच होता, हलका हलका उजडायला लागलेलं होतं. म्हणलं तुळशीला, शमीच्या झाडाला दारासमोर 2-3 दिवे लावून घ्यावा. आपल्या दारामध्ये सकाळ संध्याकाळ अर्धा तास का होईना दिवे तेवत राहिले ना, खूप छान वाटतं. आणि खरं सांगते ताईंनो, सकाळी तुम्ही लवकर उठून फ्रेश होऊन बाहेर या, बाहेरचं सडा रांगोळी करा. त्यानंतर घरातली देवपूजा, सकाळचं नाश्ते डबे सगळ्यांचे, सकाळचं लवकर जेवण बनवलं, घरातलं सगळं जिथल्या तिथं लवकर आवरलं ना, आपल्या घरामध्ये ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी, प्रसन्नता राहते, शांतता राहते. त्याचं पहिलं कारण असं की सगळे घरातले कामं जिथल्या तिथं वेळेवर झाले ना, आपलं मनही शांत राहतं, घरातल्यांची बाकीच्यांची पण चिडचिड होत नाही. त्यामुळं आपल्या घरामध्ये एकदम शांत प्रसन्न वातावरण राहतं. आणि दुसरं म्हणजे सकाळी लवकर उठल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारतं असं म्हणतात. सकाळच्या शांत वातावरणामध्ये आपल्याला थोडासा वेळ घालवता येतो, योगा करता येतात, व्यायाम करता येतो. त्यामुळं आपला तणाव पण कमी होतो, कारण आपल्या स्त्रियांना टेन्शन काय कमी असतं का? घर, परिवार, कच्चे बच्चे सगळंच टेन्शन असतं. त्यामुळं दिवसभराचा थकवा सगळं निघून जातो पहाटेच्या थोडं शांत वातावरणामध्ये थोडासा वेळ घालवल्यावर. आणि लवकर उठल्यामुळं दिवसभराची कामांसाठी आपल्याला जास्त वेळ मिळतो. आणि दिवसभराची कामं लवकर उरकल्यामुळं थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी पण देता येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठल्यामुळं आपला दिवस एकदम छान जातो. आता मी बाहेरची रांगोळी काढत होते. शेणाने मला सारवायचं होतं, पण शेण आणायला टाईम होता, कारण पाठीमागे एक ताई राहतात ना, त्यांची जर गाई आहे, तर तिथं मला हमेशा शेण मिळून जातं. पण आकाश काय बोलला, थोडंसं उजडलं ना अजून, मग मी शेण घेऊन येईन, तोपर्यंत तू रांगोळी काढ. तर म्हणलं चला सारून घेता येईन, पण सध्या तरी थोडीशी मी दारामध्ये रांगोळी काढते. आणि फौजी साहेब आणि राजू गेले होते फुलं घ्यायला मार्केटला. तर हार बनवायचे होते ना, त्यामुळं फौजी साहेब आणि राजू काय बोलले, सकाळ सकाळ आम्ही मार्केटवरून फ्रेश मस्त फुलं घेऊन येतो. आणि सगळ्या गाड्यांच्यासाठी, घरासाठी हार आम्ही घरीच बनवतो. कारण एक हार घ्यायचं म्हटलं ना 250-300 रुपये लागतात. आणि 250-300 रुपयाचे फुलंच जर आणले ना मार्केटवरून, सगळ्या गाड्यांना पण हार होते, देवाला पण फुलं होऊन जातात. त्यामुळे ते मार्केटला गेले होते फुलं आणायला. ते मार्केटला गेल्यानंतर मी घरामध्ये थोडंसं आवरलं, देव उजळायला काढले. आणि बाहेर ऊन पडलं होतं, तर म्हणलं चला कवळं ऊन पण लागन आणि आपलं हळदीचं लेपन पण होईल. तर पहिली रांगोळी काढली होती ना मी, ती भरून काढली होती ना, तर त्याच्यावरती पुन्हा मी थोडंसं हळदीने सारवलं रांगोळी काढायला. तितक्यात फौजी साहेब आणि राजू पण आले होते फुलं घेऊन. बिनी आणली फौजी साहेबांनी मला. किती भारी आहे ना. तर हे फौजी साहेबांनी अशा निळ्या कलरचे आष्टरचे फुलं आणलेत. त्यानंतर असे पिवळ्या कलरचा झेंडू आणलाय. आणि हे हे पिंक कलरचे आष्टरचे फुलं आणलेत, गुलाब आणलेत, हे गुच्छ चालेत घेऊन. आणि हे ही पण शेवंती आणली, मस्त आहे. तर आता हार पण बनवायचेत अजून. आणि आपाटा पण आणलाय. हळदीचं लेपन करायचं होतं ना, उंबरठ्याला मी हळद लावून ठेवली होती, म्हणजे ती थोडी सुकली की मग त्याच्यावरती जरा थोडीशी रांगोळीची डिझाईन काढता येते. आणि हळदीचं लेपन थोडंसं सुकत आलं होतं, त्याच्यावरती मी हिरव्याच रांगोळीने थोडीशी डिझाईन केली. त्यानंतर आपाट्याच्या पानांची मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आणि ती खूप छान रांगोळी आली होती. तर असं रांगोळी काढायला लागले आणि ती छान आली ना, खूप छान वाटतं. तर आपाट्याच्या पानांची मी अशी रांगोळी काढली होती उंबरठ्यामध्ये. आणि उंबरठ्यावर पण हळदीचं लेपन केलं होतं ना, त्याच्यावरती मी छोटे छोटे आपाट्याचे पानं ठेवले होते मध्ये मध्ये ना, खूप छान वाटत होतं. त्यानंतर उंबरठ्याच्या उजव्या बाजूची जी भिंत आहे ना, त्याच्यावरती कुंकवाने शुभ लाभ आणि स्वास्तिक काढलं. आणि तितक्यात एक मावशी आल्या होत्या नागवेलीचे पानं घ्यायला. तर असं कोणी नागवेलीचे पानं घ्यायला आले ना, फौजी साहेब म्हणा, मुलं म्हणा, कोणीच कंटाळा करत नाही, आवर्जून ते पानं काढून देत असतात. मग फौजी साहेबांनी मावशीला पानं काढून दिले. त्यानंतर मावशींच्या बरोबर मी थोड्या गप्पा मारल्या आणि आले घरामध्ये. तर नाश्ते वगैरे कोणी काहीच नव्हतं केलेलं. मग म्हणलं पीठ मळते आणि चहा चपाती सगळ्यांना खाऊ घालते. तर आमच्या घरामध्ये कोणाचीच काही असं चॉस नसतं बरं का, खायचं हेच पाहिजे तेच पाहिजे, जे दिलं ना ते आनंदाने खातात.
तर दमदमीत राहते ना दुपारपर्यंत, त्यामुळं म्हणलं चला चहा चपातीच देते यांना आणि दुपारच्या पण मग चपात्या करून घेते. मग सगळ्यांना चहा चपात्या खाऊ घातल्या मी. त्यानंतर फौजी साहेब आणि मुलं आले बाहेर गाड्या धुवायला. तर हे पा फौजी साहेबांनी मोठी गाडी धुतली आणि आता छोट्या गाड्या धुवायचं काम चालू आहे. हे बघा फौजी साहेब, राजू आणि सागर पण आहे. सागर गेलाय गाडी धुवायला शॅम्पू आणायला, आतमध्ये कमी पडलाय त्यांना. लय ऊन चमकत आहे, लय ऊन लागत आहे आज. तर हे पा सगळे मिळून गाड्या धुतेत. पहिलं कसं बैलपोळा असला ना, बैल न्यायचे वड्याला धुवायला न्यायचे, ते धुवून आणायचे. दसरा असला, दिवाळी असली ना, तर गाड्या सगळ्या अशा धुवून घ्यायचे. तर अजून सुद्धा परंपरा आमची तर चालू आहे बरं का. सगळे सकाळ सकाळ मस्त गाड्या धुतेत. आता तिघाचे तिघा धुरलेत आणि आकाश पाठवलंय मी शेण घ्यायला, मला इथं सारून घ्यायचंय थोडंसं. तर सारलेल्या याच्यावर रांगोळी काढायला छान वाटतं, कारण आता पाऊस पाणी संपलंय, म्हणजे गेलंच आहे, आता सगळं उघडलंय, पाऊस गेल्यासारखाच झालाय. तर पाऊस नाही म्हणलं इथं मस्त सारून घ्यावा आणि रांगोळी काढावं त्याच्यावर. असं असं सणासुदीचं गावासारखं थोडंसं सारून घेतलं, त्याच्यावरती रांगोळी काढली ना खूप छान वाटतं. कसा हसतोय दादा. शॅम्पू घे ना अजून. राजू गाडी अशी निघली पाहिजे ना, चमकली पाहिजे. समजलं का? मग चोळी गाणी हे पाहिलं का आईलं हे काय ते ऑइल चोळ ना, ते काळ काळ झालेलं सगळं पाहिजे. हे काय एवढं मोठं हे कोण काढलं? हा? जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हालायचं नाही. तुझीच गाडी आहे, चमकव चांगली गाडी, चमकव आणि मग जा तुला कुठं फिरायला जायचं तिकडं. मी आले इकडं, लयच ऊन लागत आहे. हे पा आपल्या इथं पाम ट्रे ना, पूर्ण म्हणजे दिवसभर सावली राहते इथं. हे पा हे किचनच्या समोर. बरं करते ते पा. मी इकडे आले ना, लगेच मला मोटर चालू करायला सांगितली. हा रे कॉक फिरावं लागते का, म्हणजे बोरची चालू करायची का हौदातली चालू करायची मोटर? बर. हे पा आकाश आलाय शेण घेऊन. भेटलं? ताज आहे का शिळ आहे? ताज आहे. भेटलं. थकला? ऊन लागते आज लय ना. पाऊस आता पावसाला वैतागलं होतं आणि पाऊस झाला पाहिजे म्हणतोय पा. आता याला पावसाचं वातावरण खूप आवडतं. तर चला आता मी सारून घेते यांचं झाल्यावर. तुमचं धुवून झालं असलं तर मी सारून घेऊ का? हा का? माता का? इथं थोडंसं धुवून घ्या बरं, लय माती केली तुम्ही इथं. वय इथं थोडंसं धुवून घ्या, लय माती केली. थोडस समोर पण मारा. सारून घेते ना थोडस. पुढं शेण बघते ना किती पुरते सडा मारायला. आधी सारून घेते, त्यानंतर मग सडा किती बसवतो बघते, नाही का. दरभर तिथं मला सारा पाणी लागत आहे. हा लाव बोर, चल. कोणी जा गाडी चमकवली सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त पप्पांनी चमकवली असं ना. मग सगळ्यात जुनी गाडी पप्पाची आहे बुलट, तरी पण ती एकदम चमचम करती, कारण तिचं मेंटेनन्सच तेवढं तसं आहे ना. पुराणी माणसं ती, पुराणी माणसं लय जपत येत ना. आकाश म्हणतो पुराणी माणसं लय जपत येत गाड्यांना. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तुमचं 100 लिटरचं 1000 लिटर व्हावं अशी आम्ही तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. आणि ताईंनो, आपले एक सबस्क्रायबर ताई आहेत, त्यांनी माझ्या परिवारासाठी एक कविता लिहिली. ती कविता पाहून तर मी निशब्द झाले, काय बोलावं मला सुचेना. मी तर तुम्हाला कधी पाहिलेलं नाही, पण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही मला ओळखता, तरी पण कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला इतकं भरभरून प्रेम देताना,
असं म्हणतात ना, ज्याला कोणी नसतं त्याला देव असतो, देव तारी त्याला कोण मारी, ते बरोबर आहे. कारण जसं की पाहता फौजी साहेबांच्या रूपामध्ये मला देव माणूसच भेटला. फौजी साहेब माझ्या आयुष्यामध्ये आले आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. फौजी साहेब फौजमध्ये असायचे. खूप एकटं महसूस करायचे. त्यानंतर माझी लेकरं माझ्या आयुष्यामध्ये आले आणि आता यूट्यूब चालू केलं. 4 वर्ष होत आले आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं माझ्या आयुष्यामध्ये आले आणि आणखीनच माझं आयुष्य बदलून गेलं. मी खूप हॅपी राहायला लागले. तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट पाहून मी तर भारावून जाते. तर दसऱ्याच्या दिवशीची मी अशी रांगोळी काढली होती आणि आता मी ताईंची कविता पण मी तुम्हाला म्हणून दाखवते. ताई म्हणतात, मी सुजाता चंद्रकांत काळंगे, गाव सातारा आणि राहते मी बोईसर, जिल्हा पालघरमध्ये. ताई म्हणतात, मी तुझ्यासाठी कविता लिहिली आहे, उद्या व्हिडिओमध्ये वाचून दाखव. तर हो ताई, नक्कीच. तुम्ही मला इतकी प्रेमाने कविता पाठवली तर मी का नाही म्हणून दाखवणार. तर कविता अशी आहे, छाया हीच खरी सावली, धन्य तू माऊली, देव जगाचा सूत्रधार, भावाचा बनलीस तू आधार, फौजींची तुला मोठी साथ, हीच सौबात की एक बात, तुझे विचार आहेत छान, सागर आकाश तुझ्या घरची शान, तुला नाही माहेर, आई वडिलांनी भाऊस दिला आहेर, तुझ्या विचारातून मिळते स्फूर्ती, तू आणि फौजी साहेब विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, व्हिडिओला नाही तुझ्या तोड, तुझी मुलं किती ग गोड, नवरात्र चालू आहे, जवळ आला आहे दसरा, हे दुर्गा माता, छायाचा चेहरा नेहमीच राहावा हसरा. तुम्हीच पहा ताईंनो, किती छान कविता लिहिली या ताईंनी. त्यांची कविता पाहून माझं मन भरून आलं आणि असं वाटलं माझ्यासमोर ताई असताना तर मी त्यांच्या गळ्यात पडून खरंच रडले असते. तर नावापुरती नात्या काय कामाची ताईंनो. असं शब्दातून जरी प्रेम दिलं ना तर मन भरून जातं. माणसाला काय पाहिजे असतं, 2 शब्द गोड पाहिजे असतात फक्त, बाकी काही नाही. ज्याच्या त्याच्यापुरतं ज्याच्या त्याच्याजवळ भरपूर असतं. फक्त शब्दातून प्रेमसुद्धा आजकाल लोक देऊ शकत नाही. पण यूट्यूबच्या माध्यमातून मला इतकी जीवाभावाची माणसं मिळाली ना, तर मी सगळ्यांच्या कमेंट वाचून एवढी खुश राहते की बस मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. खूप खूप धन्यवाद सुजाता ताई, तुम्ही मला इतकी छान कविता पाठवली. आत्तापर्यंत तुमची सगळ्यांची साथ मला मिळाली आणि इथून पुढेही तुमचं प्रेम, आशीर्वाद हमेशा असंच असू द्या. बघा मामा म्हणा झाला झोपण्याचं बघून म्हणून कम नको म्हणू कम का आपण होय? तू होण्या कम झाला त्याला घेऊन बसलेत मला तर ओ मामा, तुम्ही वडे कम झाले वडे सांगा मला. हे नाव बिनचेत तुम्हाला अरे पण तू सांग, तुला बिन विचारतो कसं वडे केलं सांग मला, सांग मला. तुला विचारलं नाही का ते तू मिशा काढू नको होय? मला सांग ना, तुला ते विचारलं का नाही की तू मिशा काढू का नको? मिशन डायरेक्ट लावली चुकीचे कापला असणार तू रे. झोपला होता काय होय? तू झोपला होता? होऊ शकत नाही. घरे आई आई कशाला वडा होणार आहे? मी म्हणतो असं कम दिसतोय गाड्या. आई हं. एवढं बस कशाला करायची ती? मोठी का नाही याला एका लावा ना गेटला गेटला मीठला नाही लावायचं. गेटला बी हार बांधायचा का तू? ऐक ना गेटला कुठं लावायचं, गाड्या राहू लावायचं. द्या, दसरा आहे. गेटला हार करतोय बघ आता येऊ. आई आई गेटला नको करू बा, मला एवढं टाइम नाही. मला स्वयंपाक पण मला चालू आहे. डाळ शिजाय गाठी. एवढं बस तुला करायचं तू कर भाऊ. ना आतलं तर नाही बघा आमचं तोरण किती भारी झालंय. हे बघा आमचं तोरण बरोबर झालं. मस्त. बघा, त्याला एक सुई आणायची. म्हणजे सुई म्हणजे मी मला करतोय आणि तुम्ही तुम्हाला दोन सोया लागल्या लेकरी नाही टाकायचं तुम्ही एक एक करताय ना. यांचं काय सुतार जाऊ होय ना, जमानाकडे यांना एक एक करताय तुम्ही द्या, तुम्ही नका, तुम्ही दुसरा तू ते हार बनवायच्या आधी ना
सांगा आधी थांबा. तू थांब. ते मी करतो तुम्ही तू- दुसरं घ्या ना. ऐक ना अरे एक करतो आणि एक करतो असं आहे. मग एकाने एक हात केला परवडत नाही का? लवकर नाही येते का? अरे दोघांनी कधी गेला तर लवकर होईल. याच्यात वाटतच बसणार अजून काही. अरे त्याचे दोन तोंड आहेत, एक तोंड तू कर, ते दुसरं तोंड ते करते. काय करावं यांना कशी पुढे घालायची? तवर सांगा ना, मी करतो ना तवर. चांगलं चांगलं निवडून ठेव बरं आधी जे पाच झाला आता. तो काय का कसे घालायचे? उलटे, अशी, उलटे, अशी. नाही त्याने हारच बघवायचा आधी हा तसंच ओके. पाटा पाटा घाल ना. एवढं गाळ असतं त्या पुढे. मी काय रोज करतो काही तेव्हा काय शिकावं लागत आहे. शिकावं लागत आधी. घुसला हातात मग काय करतात. तर मामा भाषांची इतकी गोड नोक झोप चालते की बस असं हसून खेळून सगळे एकत्र कामं करतात. सगळ्यांनी मिळून फुलांचे हार बनवले आणि आता फौजी साहेब तो हार बांधत होते गाडीला. आणि हे पाहता फौजी साहेबांनी आणि राजूनी मोठ्या गाडीला टू व्हीलरला सगळ्या गाड्यांना असे हार बांधले आणि पूजा करायची होती संध्याकाळी. तर आज आहे दसरा. तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपले 100K होऊन मला वाटतं 10-15 दिवस होत आलेत आता आणि आपलं सिल्वर प्ले बटन आलंय आणि ते पण दसऱ्याच्या मुहूर्तावर. तर म्हणजे आपण शस्त्र पूजन करतो, सरस्वती पूजन करतो ना दसऱ्याला, तर आपलं ते पूजनासाठी सिल्वर प्ले बटन आलंय बघा आता. तर आज दसऱ्याला मी त्याचं पूजन पण करणार आहे. तर त्याचं ओपनिंग करून दाखवते मी तुम्हाला, आता खोलून दाखवते. फौजी साहेब पण आहेत. तर हे सगळं शक्य झालंय तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, प्रेमामुळे आणि देवाच्या आशीर्वादामुळे. तर असंच सपोर्ट इथून पुढे पण असू द्या. ए आकाश धर भाऊ तुझी मेहनत तर. तर आणि सगळ्यात मोठा वाटा म्हणजे आकाश साहेबर. आकाशची मेहनत ही, कारण हो. आकाशने चालू करून दिलं तर छायाला युट्यूब. आकाश धर रे भाऊ. म्हणजे युट्यूब चालू करायची आयडिया ना आकाशची होती. आकाश म्हणला तू युट्यूब चालू कर, तू करू शकते. म्हणलं माझ्याच्याने होईल का? तू म्हणला नाही होईल तुझ्याच्याने, मग मी ट्राय तर कर. तर हे पा आकाशच खोलून दाखवणार आहे बसा आता. खाली बसा. कसं वाटतंय? माझ्यापेक्षा आहे ना म्हणजे आकाशला पण आतुरता लागली होती आपलं सिल्वर प्ले बटन कधी येते. तरी दिवस क्लासवरून आला की विचारायचा आलं का नाही, हो. आलं का नाही. तर तो ट्रॅकिंग पण करायचा की आपलं सिल्वर बटन किंवा कुठपर्यंत आलंय, कधी येईल काय. तर त्याला असं उत्सुकता लागली होती भरपूर. तर फायनली आलंय ते आता. तर फायनली आपलं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आणि हे सगळं शक्य झालंय तुमच्या सर्वांच्यामुळं, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं त्यामुळं तर आपले 100K कंप्लीट होऊ शकले आणि आपलं सिल्वर प्ले बटन आलंय. तर मनापासून आभारी आहे सर्वांची. आकाश मम्मी तिची राजू कॉंग्रॅच्युलेशन टीचरला. आपण बसा तुम्हाला. थँक्यू. सगळ्यांना दाखव. बसा खाली. तुम्हाला झोका देतो मी जरा. झोका घ्या. बसा बसा. फौजी साहेब बोलते तुम्हाला झोका देतो मी आता. आता कुठे लावायचं याला? तो बोलतो माझ्या रूम मध्ये लावायचं. तुझ्या रूम मध्ये लावायचं? बरं तुझ्या रूम मध्ये लावू. आणि पहा ना नशीब किती चांगलं ना, दसऱ्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळीच हे आपलं प्ले बटन आलं आणि मग दसऱ्याला मला त्याचं पूजन पण करता आलं. दसऱ्याच्या पूजनाला आपली लक्ष्मी आपल्या घरी आली. तर देव उजळवलेत आणि किचनवरती सुकायला ठेवलेत. तोपर्यंत मंदिराची साफसफाई करून घेतली मी आणि मंदिरामध्ये कपडे आथरून घेतलेत. तर वेलवेट टाईप ब्लाऊज पीस असतात ना, तर ते आणलेत मी आज. हे लाल कलरचा आणि गोल्डन कलरचा. तर ते टाकलेत. असं म्हणतात दसऱ्याच्या दिवशी नवीन कोरे कपड्यावरतीच देवांचं पूजन केलं जातं, त्यामुळे हे 2 पीस आणलेत मी आता. आणि हे सगळे कपडे वगैरे आथरून घेतलेत, दिवे लावून घेतलेत आणि आता देवांची मांडणी करून घेते, पूजा करून घेते. त्यानंतर आपल्याला मग शस्त्रपूजन करायचं, सरस्वती पूजन करायचं. तर सकाळी कामाची काही गडबड होती, बाहेर जरा सारून घेतलं ना, तर साडी खराब झाली होती थोडीशी ना, तर साडी चेंज केली, थोडीशी फ्रेश झाले आणि आता पूजा करून घेते.
आणि मंदिरामधले सगळे तांदूळ बदलले मी. कवड्यांच्या प्लेटमधले अन्नपूर्णा देवीच्या ज्या वाटीत आपण तांदूळ ठेवतो ना ते पण बदलले. त्यानंतर कलशाखालचे. तर कवड्यांच्या खाली आपण तांदूळ ठेवतो ना ते आपण पिवळे करून ठेवायचे, नाही तर मग त्या तांदळावरती थोडीशी हळद टाकली तरी पण चालतं. तर हा व्हिडिओ दसऱ्याच्या दिवशीचा आहे. काल काही एडिट झालाच नाही व्हिडिओ, त्यामुळे काल व्हिडिओ टाकू शकले नाही. गावाला पण गेलो होतो. तर दसऱ्याच्या दिवशीचा हा व्हिडिओ मी आज अपलोड करते. आणि हे पहा, आता आपलं जे घट होता ना किती छान उगला होता. इतका भारी घट दिसत होता ना ताईंनो, मला त्याचं विसर्जन पण करू वाटत नव्हतं. एकदम हिरवागार छान वाटत होता. असं वाटत होतं त्याला पाणी घालत राहावा आणि तसंच आपल्या घरामध्ये ठेवा. असं एकदम हिरवगार खूप आवडतं पाहायला. आता रोजची देवपूजा झाल्यानंतर मी सरस्वती पूजनाची मांडणी केली. तर सरस्वती पूजन करा किंवा कुठलीही पूजा करायची म्हणलं ना दिव्याच्या साक्षीने करावं लागते आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पांचं पूजन करावं लागतं. आता मी दिवा प्रज्वलित करून घेतला. त्यानंतर दिव्याच्या साक्षीने मग सुपारीच्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पांची पूजा केली आणि कलशाची मांडणी पण करायची. तर गणपती बाप्पांना विडा पण ठेवला मी आता. आणि प्लेटमध्ये तांदूळ ठेवलेत ना त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं थोडंसं आणि त्याच्यावरती मंगल्याचं प्रतीक म्हणून कलशाची स्थापना केली. तर आपला नेहमीचा मंगल कलश आहे ना तो आपल्या मंदिरातच आहे, पण इथं आता हे दुसऱ्या मंगल कलशाची मी स्थापना केली, कारण हा आपल्याला नंतर विसर्जित करायचा असतो ना आणि मंदिरातला आपला तो अखंड असतो, त्यामुळे मी तसाच ठेवते. आणि सरस्वती पूजनामध्ये विनीता मुंगीताईंच्या मुलींनी ही सरस्वती मातेची मला पेंटिंग बनवून दिली होती ना, त्याला फौजी साहेबांनी मस्त फ्रेम करून आणलंय आणि ती पेंटिंग पण मी पूजनामध्ये ठेवली होती. आता सरस्वती पूजन झाल्यानंतर शस्त्रपूजन पण करायचं होतं. तर सगळं आपल्या किचनमध्ये आपण छोटं मोठं शस्त्र जे वापरतो ना, चाकू सुरी वगैरे काय असेल ते कैची सगळं मग फौजी साहेबांनी मुलांनी मला दिलं होतं आणि म्हणले हे पण पूजन करून घे, म्हणजे बाहेरचं आपल्याला संध्याकाळचं आवरायला वेळ मिळतो. तर संध्याकाळी गाड्यांचं पूजन करायचं असतं, बाहेर दिवे लावायचे असतात ना, त्यामुळं तर मग फौजी साहेबांनी मी मस्त आरती करून घेतली. आणि आता देवांच्या पाया पडायची पद्धत मी तुम्हाला दाखवते फौजी साहेबांची. हे पहा, फौजी साहेब असं पाया पडतात ना, मुलांना पण मग तशीच सवय लागली त्यांचं पाहून. आपल्यापासूनच मुलं शिकत असतात ना. तर आता आकाश येतोय पहा कसं पाया पडतोय बघा. तर डोकं नाक टेकून मस्त पाया पडतो आकाश पण. आणि हे पहा, आता राजूनी पण देवांचं दर्शन घेतलं मस्त. तर सरस्वती पूजन, शस्त्रपूजन, आपली रोजची देवपूजा अशी झाली होती. आणि दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सगळे पुरुष मंडळी आपाटा आणि ते घाटातलं हिरवं गवत असतं ना ते थोडंसं घेऊन शिलांगण खेळायला जातात ना, म्हणजे देवीच्या दर्शनासाठी जातात. तर ते आल्यानंतर त्यांचं औक्षण करायचं असतं. तर मग मी सगळ्यांचं औक्षण करत होते. तर मी औक्षण करत होते सगळ्यांचं आणि माझी स्वयंपाकाची तयारी पण चालू होती. डाळ बीळ शिजायला घातली होती मी आणि कांदे पण भाजायला घातले होते. तर पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होते मी, कारण घट हलवायचे त्या दिवशी मी काय पुरणपोळी केलीच नव्हती. फौजी साहेब गेले होते ड्युटीवर सकाळ सकाळ लवकरच. मुलं राजू सगळेच गेले होते आणि मी एकटीच होते घरी. मी काय काय आवरणार, त्यामुळे मग मी भाजी भाकरी खीर पुरी याचाच नैवेद्य दाखवला होता. आशीर्वाद दे चांगला. सदा सुखी वारे आणि सगळं तू अंगण राहा. सदा स्वामीनं सौभाग्यवती भव. युट्यूब वाजून वाढवून द्या. सौभाग्यवती भव. युट्यूब वाजून वाढवू द्या. आता मला सोना अजून बाय 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 लय झालं. अच्छा असे का आतमध्ये ना आता तर सगळं घरातलं आवरल्यानंतर मी आले बाहेर दिवे लावायला, गाड्यांची पूजा करायला. तर शमीच्या झाडाचा पण मान असतो ना, शमीचं झाड इकडे दक्षिण दिशेला छोटंसं ठेवलेलं आहे मी कुंडीमध्ये. तर तिथं पण दिवा लावला, शमीच्या झाडाची पण पूजा केली. तर स्वयंपाकाची तयारी पण घरामध्ये थोडीफार चालू होती. आता ही बाहेरची पूजा आवरल्यानंतर मग मला स्वयंपाक करायचा होता.
आणि दसऱ्याच्या दिवशीची रांगोळी हे पा अशी काढली होती मी. वेळात वेळ काढून रांगोळी अशी काढली ना दारासमोर खूप छान वाटतं. दिवे लागल्यानंतर मी लागले गाड्यांची पूजा करायला आणि हार तर फौजी साहेबांनी राजूनी त्यांनी दुपारीच बांधले होते. आणि आजकाल तर इतक्या लवकर अंधार पडतोय ना, म्हणजे 5:30-6 वाजत आले कुठं नाही तर सगळा अंधार गुडूक होतं एकदम. आणि आमच्या इकडं तर असे पाण्याचे डबकं साचलेले आहेत ना पावसामुळं, एवढ्या बेडक्या ओरडत आहेत की बस. आणि दारासमोर मी शेणाने सारवलं होतं ना, इतकं भारी वाटत होतं ना. शेण नसलं ना आजकाल तो सडा मारायचा पिवळा कलर पण मिळतो, तर कोणी कोणी त्यांनी पण सडा मारतात. पण आता शेण मिळते तर मग मी सारून घेते. तर ते कलरने सडा मारला ना तो कलर एकदम 2-3 दिवसात निघून जातो. पण जर शेणाने सारवलं ना 5-6 दिवस तर ते शेणाने सारवलेलं छान राहतं. आणि मी असं सारवते ना समोर सणावाराला, तर फिरायला ज्या मावशीन त्याने येतात ना त्या म्हणतात, छाया तू किती छान करते गं, ते सारवलेलं किती छान वाटतं, एकदम गावासारखं वाटतं. आणि घर एकदम प्रसन्न वाटतं. त्यासुद्धा एकदम मस्त माझी तारीफ करतात. खूप छान वाटतं खरंच. तर आमची गाड्यांची पूजा झाल्यानंतर आम्ही थोडेसे फोटो काढले. त्यानंतर आले मी घरामध्ये, कारण मला स्वयंपाक पण करायचा होता पुरणपोळीचा. डाळ शिजायला घातली होती ना मी कुकरला, तर डाळ शिजली होती आणि कांदे पण भाजायला घातले होते आमटीसाठी. हे पहा डाळीतलं पाणी काढून घेतलं मी आमटीला. आणि डाळ एवढी भारी शिजली ना, तर डाळ अशी छान शिजली ना, पुरणपोळी खाल्ली तरी पोट वगैरे काही दुखत नाही. तर गुळ घातला मी डाळीमध्ये. डाळ परतत होते तोपर्यंत सागर म्हणला मी तुला बाकीची तयारी करून देतो. तर आमटीचं वाटण पण काढलं होतं मी. पहिलं मला जास्त साडी घालायची सवय नव्हती, पण आता सवय लागली ना त्यामुळं मी दिवसभर पण साडीमध्ये राहू शकते. तर मी दिवसभर साडीतच होते. आता संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस मग मी साडी चेंज केली. त्यानंतर मग पटपट स्वयंपाक करून घेतला. आमटी बनवली, डाळ, भात, गुळवणी सगळं बनवलं. त्यानंतर सगळ्यात शेवट राहिली होती पुरणपोळी लाटायची. तर मी लागली मग पुरणपोळी लाटायला. तर आता पुरणपोळी लाटली ना, नैवेद्याचं ताट बनवून नैवेद्य दाखवून जेवण करून आराम पण करायचा होता. कारण सकाळी 4:30 वाजता उठल्यापासून मी संध्याकाळपर्यंत इतकी थकलेली होते की बास. तर चला हा दसऱ्याचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आणि व्हिडिओ लेट पडल्याबद्दल क्षमस्व सर्वांना, कारण पाहुणे पण आले होते दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल. आणि छोट्या भाचीबाईला भेटायला पण जायचं होतं. तो व्हिडिओ तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे गावाला गेलेल्याचा. आणि असे कामं येतात त्यामुळं व्हिडिओ टाकायला लेट होतं जरा. तर सगळ्या समजून घेताना अशी अपेक्षा करते. तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत जा. चला तर भेटूया पुन्हा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.